नमस्कार मंडळी, तुमच्या संग संवाद चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं। आणि आता गोवा लागलाय तापायला। तो या व्हिडिओमध्ये बघतायच तुम्ही कसा गोवा तापलाय। तुम्ही म्हणाला तापलाय म्हणजे उन्हान नाही तापलेला तो, तर त्या माणसांच्या कष्टाच्या कामगारांना नोकऱ्या भेटना झाल्यात म्हणून गोवा तापलाय। आता गोव्याचा इतिहास जर बघायला गेला तर मी थोडक्यात तुम्हाला आता इतिहास सांगतो की गोवा हे भारतातील सर्वात राज्य लहान आहे। हे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर कोकण म्हणून सुद्धा ओळखलं जाते। पण तिथं 19 डिसेंबर 1969 रोजी पोर्तुगीजांपासून मुक्त करून भारताचा एक भाग त्याला बनवला होता। 450 वर्ष पोर्तुगीजांनी त्या गोव्यावर राज्य केलं। गोव्याला मौर्य साम्राज्याचा भाग म्हणून असं ख्रिस्तापूर्व 3ऱ्या शतकापासून राज्यकर्त्यांचा मोठा इतिहास आहे। गोव्यात शिल्लार, करमदाद, चौक्य, दक्खनचे राजे, विजयनगरचे राजे, विजापूरचा आदिलशाह आणि शेवटचे पण कमी नाही असे पोर्तुगीज असे अनेक शासक होते। ते सर्वात यशस्वी होते। पोर्तुगीज 1698 मध्ये आले आणि भारतात पाऊल ठेवणारे ते पहिले युरोपियन होते। त्यांनी लवकरच मसाले आणि कापसाच्या व्यापारांसाठी एक व्यापारी वसाहत स्थापन केली आणि नंतर पोर्तुगीज ॲडमिरल अल्फोन्स डी यांनी स्थानीय सार्वभौमाच्या वतीने सत्ताधारी विजापुराच्या राजांचा पराभव केला। तेव्हा त्यांनी तिथे राज्य करायला सुरुवात केली। गोवा 3707 चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये उत्पत्तीत आहे आणि उत्तरेला महाराष्ट्र राज्य आणि पूर्वेला आणि दक्षिणेला कर्नाटक आहे। पश्चिमेला अरबी समुद्र राज्याचा किनारा आहे। गोव्याला 101 किमी लांबीची किनारपट्टी आहे, ज्यामुळे सुंदर आणि समुद्री किनारे आहेत। मडवी, झुंजारी, तेरी देखील चापोरा आणि बैतूल यांच्या मुख्य नद्या आहेत। मांडवी आणि दुधारी या राज्याच्या जीवनरेषा आहेत। गोव्यात दक्षिण आशियातील सर्वोत्तम दक्षिण बंदरापैकी एक ज्वाला नौसारपूर गाव म्हणतात। उष्णकटिबंधीय क्षेत्रात असलेल्या गोव्यात उबदार आणि दमट हवामान आहे। गोव्यात उन्हाळा, पावसाळा किंवा ओला ऋतू किंवा थंड अशा कोणत्याही ऋतूमध्ये उन्हाळ्यात तापमान किमान 35 अंश आणि थंड ऋतूमध्ये 18 अंशापर्यंत पोहोचू शकते। पावसाची किंवा ओला ऋतूची ते सप्टेंबर दरम्यान आपल्याला जाणवत असते। आता तुम्ही म्हणाल हे चाललेल्या व्हिडिओमध्ये आहे ते सगळं आंदोलन, तुम्ही काय, मी थोडक्यात तुम्हाला फक्त गोव्याचा इतिहास सांगितला। हा गोवा असा आहे, तर त्या गोव्यासाठी राज्य सरकारनं काहीतरी केलं पाहिजे त्यांच्या, म्हणून तिथले युवा पिढी समोर आलेली आहे आणि ती आता लढण्यासाठी तयार आहेत की आम्हाला नोकऱ्या धंद्या द्या, नोकरीपासून आम्हाला